खरं सांगतोय प्रिये, खरं सांगतोय प्रिये, माझी आहे तू, माझी आहे तू, माझी आहे तू जान ग, माझी आहे तू जान ग। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन असं सर्च करून सुद्धा चॅनल जॉईन करू शकता आणि कॅपकट ॲप येतो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केलं ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि त्यासोबत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल जे ते व्हिडिओचं अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते ट्रेंडिंग येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या, कारण तिथं काही आपले अपडेट आणि काय रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। चला तर मित्रांनो आपण जे ते आपल्या आजच्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्रांनो आपल्या जे सर्वात तिथे VPN जे असेल तिथं काय नाही करायचं। त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपल्या कॅपकट ॲप येतो, आपलं ओपन करायचं। ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इमेज दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा। तर ॲड करून घेतल्यानंतर त्या इमेजवरती आपल्या इथं क्लिक करायचे। त्यानंतर त्याची जी लेअर असेल ते आपल्या इथं 30 सेकंदापर्यंत आणायचे। तर त्यानंतर आपल्या परत त्याच्या सुरुवातीला इथं येऊन जायचे, परत आपल्या ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे, परत आपल्या व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा भेटवाला इथे व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर सर्वात आधी ह्याचा जो ऑडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा। तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या इथं जिथे बघा काय करायचं, आता आपल्याला काय करायचं बिटनुसार इथं इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करायचा। तर आता आपल्याला बिट 2 वरती जे तिथं येऊन जायचं, तर बिट 2 वरती इथं आल्यानंतर स्प्लिट करायचे। परत नंतर आपल्या बिट 3 वरती जिथे आपल्या इथं येऊन जायचं, परत स्प्लिट करा, परत बिट 4 वरती येऊन जायचं, परत स्प्लिट करा, परत बिट 5 वरती येऊन इथं स्प्लिट करा। तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपल्या इथे जेवढे काही बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इमेज जो असेल तो इथे स्प्लिट करून घ्या। तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं ते तुम्हाला आता इथं सांगतो। ओके, तर मित्रांनो तिथं आपल्या इथं ॲनिमेशन द्यायचं। तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं। परत आपल्या इनमध्ये येऊन रॉक हॉरिझॉन्टल हा जो इथं ॲनिमेशन आहे तो आपल्या इथं अप्लाय करायचा आहे आणि हाच ॲनिमेशन आपल्याला रिपीट द्यायचं। तर ते कुठपर्यंत द्यायचं ते मी इथं सांगतो। तर आपल्याला काय करायचं 10 सेकंदापर्यंत आपले जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला रॉक हॉरिझॉन्टल हा जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका। तिथं काय करायचं सेकंड इमेजला आपल्याला जो असेल तो इमेजला आपला ॲनिमेशन जो असेल तो इथं वेगळा द्यायचा। तर तो कोणता ते मी तुम्हाला सांगतो। त्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, परत आपल्या इनमध्ये येऊन इथं टेरसेक्ट अशा प्रकारचा एक असेल मित्रांनो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। आणि त्यानंतर आपल्याला जिथे परत सुरुवातीच्या इमेजवरती येऊन जायचं आहे, परत आपण ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या परत आउटमध्ये यायचं आहे। आउटमध्ये आल्यानंतर फेड आउट अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो आपल्या इथं अप्लाय करून टाकायचा आहे। तर मित्रांनो परत आपला काय करायचा हा जो ॲनिमेशन असेल तो आपल्या 10 सेकंदापर्यंत जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही फेड आउट हा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्याला जिथे परत काय करायचं 10 सेकंदाच्या नंतरच्या आपल्या इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचं आहे। तर त्यावरती आल्यानंतर परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं, परत आपल्या कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 1 द्यायचा। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 2 द्यायचा आहे। परत नंतरच्या आपल्या इथं इमेजवरती येऊन जायचे, परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचे, परत ॲनिमेशन जो असेल तो आपल्या इथं कोणता इथं द्यायचा नाही आहे। त्यानंतरच्या परत आपल्या इमेजवरती येऊन जायचं, परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन पेंडुलम 1 द्यायचा। परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन जायचं, परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचे, परत आपल्या इथं जो असेल ॲनिमेशन तो इथं कोणता इथं द्यायचा नाही आहे। परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन जायचे, परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं स्टेच आणि डिसॉर्ट द्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं, परत इनमध्ये येऊन रॉक वर्टिकली द्या, सॉरी मित्रांनो रॉक हॉरिझॉन्टली हा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये येऊन इथं 3D कार्ड 2 द्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये येऊन इथं 3D कार्ड 1 द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं, परत आपल्या इनमध्ये येऊन इथं बघा एक डायनॅमिक जे ते बघा एक डायनॅमिक कंपोजिट अशा प्रकारचं ॲनिमेशन तिथे देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन आपल्याला इथं बघा एक अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल बघा रोटेशन ओपन हा इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपण परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट राईट द्यायचा। परत नंतरच्या आपल्या इथं इमेजवरती येऊन जायचं, परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या कॉम्बोमध्ये येऊन जायचं, परत आपल्या इथं बघा स्लाइड अँड वेव्ह हा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन जायचं, परत इथं बघा एक मॅजिकल स्पार्क 2 हा जो ॲनिमेशन असेल तो इथे देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचे, परत इनमध्ये येऊन इथं बघा ॲनिमी फ्रेम द्या।
परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन परत इनमध्ये येऊन जायचं, परत अनफोल्ड इथं देऊन टाका. तर इथं अशा प्रकारे आपले जे ॲनिमेशन ते इथं देऊन झालेत. परत आपल्या बघा लास्ट 2 सेकंड जो इमेज असेल त्या इमेजच्या मधात आपलं व्हाईट कलरचा बॉक्स दिसत आहे स्क्वेअर, तर त्यावरती आपलं क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या इथे एक जो ट्रान्झिशन इफेक्ट असेल तो द्यायचा, तर तो कोणता आहे ते बघायचं. लाईट इफेक्टमध्ये येऊन जायचं. लाईट इफेक्टमध्ये आल्यानंतर सनसेट फ्लॅश अशा प्रकार जो इथं असेल ट्रान्झिशन इफेक्ट इथं अप्लाय करून टाका. तर अशा प्रकारे आता इथं जेवढ्या काही इमेजेस होती त्या सर्व इमेजेसला आपण इथं ॲनिमेशन जे आहे ते इथं अप्लाय केलं आहे. ओके, तर मित्र आता इथं ॲनिमेशन अप्लाय केल्यानंतर आता आपल्या इथं काही इफेक्ट जे असतील ते इथं द्यायचे. तर देण्यासाठी आपल्या सुरुवातीला येऊन परत आपल्या इफेक्टमध्ये जायचं. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन आपल्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच डायमंड झूम अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो भेटेल. तर तो आपल्याला काय याचा मित्र 10 सेकंदापर्यंत इथं आपल्या इथं करून टाकायचा आहे. तर केल्यानंतर परत आपल्याला ॲडजस्टमध्ये जाऊन ह्याची जी स्पीड असेल ती 0 करायची आहे. परत सुरुवातीला येऊन आपल्या परत जे आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचे. परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच आपल्याला बघा अशा प्रकारचं एक गारब्लेड ग्राफिटी हा जो इफेक्ट असेल तो आपल्या इथं ट्रेंडिंग सेक्शनमध्ये भेटेल. किंवा तुम्ही जे ते बघा इथं ग्राफिटीमध्ये येऊन जे ते तो जो इफेक्ट असेल तो अप्लाय करू शकता मित्रांनो. तर केल्यानंतर आपल्या परत नंतर आपल्या सुरुवातीला येऊन जायचं. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. परत डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन आपल्याला बटरफ्लाईज अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो इथं भेटेल. परत तो आपल्याला 10 सेकंदापर्यंत अप्लाय करायचा आहे मित्रांनो. तर त्यानंतर आपल्या जिथे आता काय यायचं बघा मित्रांनो 10 सेकंदाचे जे ते इमेजवरती आपल्या इथे येऊन जायचे. परत आपल्या काय यायचं बघा मित्रांनो आपल्या परत जे ते व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये ईड अशा प्रकारचं बघा मित्रांनो ईड ग्लो अशा प्रकारचा इड्स ग्लो अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो इथं अप्लाय करून टाका. जर का तुम्हाला ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये इथे भेटत नसेल तर तुम्ही वरती सर्च करू शकता, तुम्हाला भेटून जाईल. आणि तो जो इफेक्ट असेल तो आपल्याला बघा इथं 11 सेकंदापर्यंत अप्लाय करायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. परत आपला नाईट क्लबमध्ये येऊन आपला स्प्लिट फ्लिकर अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून त्या इमेजपुरती इथं ॲडजस्टमेंट वगैरे त्याची करून घ्या. परत नंतरच्या ते आपल्याला मित्रांनो बघा यायचं थोडंसं आपल्या पुढे यायचं, मी सांगतो तिथं या. तर आता आपल्या 13 सेकंदावरती येऊन जायचं. 13 सेकंदावरती आल्यानंतर आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट असेल तो अप्लाय करून 2 इमेज परत ॲडजस्ट करून घ्या. परत ॲडजस्टमध्ये जाऊन वर्टिकल जे ते त्यांनी फ्रेममध्ये बसेल अशा प्रकारे इथं सेट करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरचे जे ते इथं आपल्या इमेजवरती येऊन परत आपला बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच आपल्याला बघा एक इन माय हर्ट अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो इथं अप्लाय करून त्या इमेज पुरतं ॲडजस्ट वगैरे करून घ्या. परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला काय करायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. सॉरी मित्रांनो बॉडी इफेक्टमध्ये येऊन ग्लोईंग लाईन्समध्ये येऊन इलेक्ट्रिक शॉक हा जो इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती करून घ्या. परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन आपल्या परत जे ते व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन जायचं. परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच गर्ल सिक्रेट अशा प्रकारचा जो इथं इफेक्ट असेल तो इथं भेटेल. तर तो अप्लाय करून व्हिडिओच्या एंडपर्यंत अप्लाय करा. परत नंतर आपल्याला त्या इमेजच्या सुरुवातीला येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. परत स्क्रीनच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं. स्क्रीनच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर ओब्ली ब्लॅक हा जो इथं आहे मित्र इफेक्ट तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. तर मित्र अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ होतो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करा. म्हणजे जो आपला आजचा व्हिडिओ होतो इथं एक्सपोर्ट होण्याची इथं सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्र आपल्या जे त्याच्या ते व्हिडिओमध्ये व्हिडिओचं त्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.